दुपारी 2 भाऊ लोक उमरग्यावरून आलते आणि भाऊ लोकांना खूप खूप प्रेम म्हणलं आणि येताना स्टिंग कुरकुरे गिरकुरे यांनीच आणले होते. थोडा वेळ भाऊ लोकांसोबत निवांत गप्पा मारत बसलो आणि थोड्या वेळाने भाऊ लोकांना उशीर होत होता म्हणून भाऊ लोक जातो म्हणून गेले. तिकडे गेल्यावर लपूट लावण्याचा समय घराच्या मागे मुताला गेला बघा. सगळं लाट ते राहण्याच्या सलम्याच आहे. त्याचं बघूनच सगळे घराच्या मागे मुताला चालले. त्याच्या पुढे मुतलाव घेतला तर बघा म्हणलो एवढ्या पैशाने घेतलं 400 रुपयाला. मुंबई स्लो बंगार दिसल ती सूट तर तुझ्या पायात बुटवण्यात म्हणून जाता हवाय बे. आणि थोड्या वेळाने समेताने जातो म्हणून गेला आणि मी पण सगळं बोरी बिस्तर उचलून घरात गेलो आणि आईची गाणं काल रात्री पाऊस आला तर खिडकी उडीत होती त्याच्यामुळे आई घातलं होतं. सोफा भिजला होता म्हणून तिकडे लावलं होतं. आता परत त्याच्या जागेवर लावलं आणि बाहेर गेलो कारण युबी त्याने आलते. आईला युबी काय गाडी शिकल्यापासून गाडीला वाटतं सुट्टीत दिन आणि थोड्या वेळाने भाऊ लोक गाडीतच पबजी खेळायला चालू केलं आणि यांचं पबजी गिबजी खेळून झाल्यावर घराकडे निघतो म्हणले आणि आई घालते बाबा घातले गाडी चेंबरच्या टोपणावर. मी पप्पा मम्मी सोबत चहा पीत बसलो होतो तेवढ्यातच पप्पाचे मित्र आले. पप्पा मित्रांसोबत गप्पा मारत बसला आणि मी जाऊन झोपून टाकलो. संध्याकाळी झोपून उठल्यावर लपूट लावण्याचा वैजा आलता आणि थोड्याच वेळा ते भाऊ आला. भावाचा इथे पेंटिंगचं काम चालू आहे म्हणला आणि थोड्या वेळ भाऊ आमच्यासोबत बसला आणि उशीर व्हायला म्हणून गेला आणि भाऊ गेल्या अजून 3 भाऊ लोक आले. भाऊ लोकांना खूप खूप प्रेम म्हणलं आणि भाऊ लोकांसोबत थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर भाऊ लोक गेले आणि पप्पाच्या हातात काळी कॅरी बॅग म्हणल्यावर 100% चिकनच असणार. लवड्यानं जेव म्हणल्यावर काय जेवले नाही. जावा लवड्यानं म्हणलं आणि घरात जाऊन पद्धतशीर मी वडता वडाव म्हणलं. आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.